ये ऊपर से चल के जाने के लिए है, नीचे से गाड़ी में जाने के लिए, ठीक है। ऊपर से पैदल? हाँ, ऊपर से चलते। 2-3 लाइन होता है, एक इधर जाता है, एक ब्रिज का उस पार तक चले जाता है। उधर से ज्यादा भीड़ आहे। तुला फक्त सांगू आता इथं मोबाईल अलाउड नाही म्हणताय, त्याच्यामुळे आम्ही इथं मोबाईल जमा करतोय. इथं गाडीमध्येच मोबाईल ठेवतो आम्ही. हम लोग इधर ही मिले. ठीक आहे गाईज. आता इथं बेलूर मठला आलेलो आहे आम्ही, सर्वेचे सर्वे. बेलूर मठला आलेलो आहे आम्ही सर्वे काढताय. आणि खूप छान आहे आणि निवासस्थान पण आहे त्यांचं, जे पूर्ण त्यांचं दाखवलेले बेड वगैरे, झोका किंवा मग जे काही त्यांच्या वस्तू होत्या त्या पूर्ण दाखवलेल्या आहे. इथं म्युझियम आहे, म्हणजे म्युझियम सारखंच आहे हे. हे ताई ब्लॉग घे म्हणे. हां, ब्लॉगमध्ये दिसली, खूप दिवसांनी दिसली तू. ए कबीर, हे बघा नारळ पाणी घेतलेलं आहे आम्ही सर्वांनी. आता इथं मदर वॅक्स म्युझियमला आलो आहे आम्ही. इथं म्युझियम आहे पूर्ण, आहे मदरसा म्युझियम. काय जबरदस्त आहे. सुभाषचंद्र बोस यांचं प्रतिमा आहे पूर्ण, जशी तशीच जशी आहेत पूर्ण तसं तयार केलेलं आहे डायरेक्ट. विराट कोहली, सौरभ गांगुली, आपले कपिल देव, हे पूर्ण क्रिकेटर जुने एकदम तगडे. आणि आज सध्या लेटेस्टमध्ये तर विराट कोहली आहे आणि जुने मंगेश्वर मॅडम, बरेचसे कला चालू आहे हमारे वरुण दादा की. देखो हे सब, हे बघा केवढं डेंजरस आहे डायरेक्ट सीन. बापरे, सर्व भूत इथंच डायरेक्ट आणि आम्ही वेगळे. हा बा भूत वेगळा. शिवराय जय श्रीराम मित्रांनो. आता कलकत्ताचा आमचा दुसरा दिवस आहे. तर आम्ही आज सगळेजण फिरायला जातो आहे. तर बघूया आज कुठे कुठे जातो. आणि आता पहिले नाश्ता वगैरे करून घेतो मी. तर चला मग. आमचा नाश्ता आहे इथं ब्रेड आणि इथं अमूलचं काहीतरी आहे आणि इथं अंडा आहे वाटतं. आता हे सगळं खातो आणि इथं सगळं तयारी करतो आता. तर आता इथून आम्ही हे खाऊन सण निघतो. चहा नाश्ता वगैरे झाला आमचा, आता करतो. हे चहा झाली आमची, आता नाश्ताच बाकी बघतो. आता इथं लॉजच्या लॉबीमध्ये बसलेलो आम्ही, बाकी सगळे रेडी होत आहेत. तर इथून लिफ्टमध्ये खाली जाऊन जिने पण बघू आता, लिफ्टनेच बेस्ट राहील. हो ठीक आहे. आता इथं आमच्या गाड्या आलेल्या आहेत, टॅक्सी केलेल्या आहेत, 4 गाड्या केल्या आहेत. आता सगळ्यांनी बॅगा उतरवल्या आम्ही, बाकीचे जण येत आहेत स्टेअरनी. तर आता गाडीत बसू, बॅगा पहिले ठेवून देऊ आणि मग येतो. भुवनेश्वर काली मंदिरकडे जातो आहे आम्ही सगळे. इथे जेंट्स आणि न्यू जनरेशन्स सब बेटे. 4 ते 5 गाडी आहे आमच्या डायरेक्ट. आता दक्षिणेश्वर काली मंदिरात जातो आहे. बंद करना तुझी टपरी बंद कर तू वाली. सकाळ सकाळ डबल नाश्ता. जा रहे वहाँ पर ही गंगा घाट है कि वहाँ पे गंगा घाट वहीं पर है ना? भीड़ रहती है, बहुत भीड़ रहती है। आज थोड़ा खाली रहेगा, शनिवार रविवार में बहुत ज़्यादा भीड़ है। बाजार है, बाजार पहला देखा स्टैचू सुभाष बाबू की, नहीं तो अकेला रहता है कहीं भी। ये ऊपर से चल के जाने के लिए है, नीचे से गाड़ी में जाने के लिए, ठीक है। ऊपर से पैदल? हाँ, ऊपर से चलते। स्पेशल मंदिर के लिए बनाया गया? स्पेशल मंदिर के लिए बनाया गया। दक्षिणेश्वर काशी खाली रे, नीचे काढाय
दक्षिणेश्वर काली मंदिर आहे. या सुजलचा बर्थडे आज. इथं मंदिराजवळ आलेलो आहे. दक्षिणेश्वर काली मंदिराजवळ आलेलो आहे. आणि इथून वरती जो पूल आहे तो चालण्यासाठी आणि खाली गाड्या जातात आणि इथून लोक बघा साईडला. 2-3 लाइन होता है, एक इधर जाता है, एक ब्रिज का उस पार तक चले जाता है. अच्छा, उधर से ज्यादा भीड़ आता है. हो का किती भीड आहे. आता इथं मंदिराजवळ पोहोचलेलो आम्ही. काली मंदिराजवळ देवीच्या मंदिरात आता शक्तीपीठ सांगता येतो. तर तिथं आम्ही आता दर्शनाला जातोय. इथं गाडी पहिले पार्किंग करू आणि मग जाऊया दर्शनाला. आता इथं मोबाईल अलाउड नाही म्हणताय, त्याच्यामुळे आम्ही इथं मोबाईल जमा करतोय. इथं गाडीमध्येच मोबाईल ठेवतो आम्ही. हम लोग इधर ही मिले. ठीक आहे गाईज. तो हॅलो गाईज, आता बाहेरून आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही मधून काही दर्शन घेतलं नाही. का बरं की माहिती आहे का, आम्हाला कमीत कमी 3 ते 3.5 तास लागत होते. त्याच्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि आम्हाला 10-15 स्पॉट कवर करायचे एका दिवसात. त्याच्यामुळे आम्ही दर्शन बाहेरूनच घेतलं. तर आता नेक्स्ट ठिकाणी जातोय आम्ही. तर बघूया नेक्स्ट ठिकाणी लोकेशन काय आमचं, तुम्हाला सांगतो तसं मी. आता बेलूर मठ जातोय आम्ही इकडून. बेलूर मठला बघू आता किती वेळ लागतो तिथे. बेलूर मठला काय तिथे माहित नाही आहे. आता इथे बेलूर मठला आलेलो आहे आम्ही. सर्वेचे सर्वे बाकीचे गेले पुढे. ए जय, मोबाईल घेशील बाकीच्यांची पण. जय, मोबाईल घेशील. आता सर्व आलेले आहेत आमचे बेलूर मठला. तर बेलूर मठला बघू का आहे तो. बेलूर मठला आलेलो आहे आम्ही सर्वेचे सर्वे. मस्त वातावरण इकडे. जय, बेलूर मठचं गेट आहे. काय देखो बेलूर मठ. इथं मध्ये होते, कॅमेरा लावून नव्हता इथे. इथं मंदिर ते बंद होतं. डिझाईन एक नंबर आहे बघ. स्वामी विवेकानंद यांचे मंदिर आहे. इथं फोटो वगैरे अलाउड नाही मध्ये, पण आम्ही बाहेर वगैरे काढतो. बरेचसे जण काढतायत आणि खूप छान आहे. आणि निवासस्थान पण आहे त्यांचं, जे पूर्ण त्यांचं दाखवलेले बेड वगैरे, झोका किंवा मग जे काही त्यांच्या वस्तू होत्या त्या पूर्ण दाखवलेल्या आहे. इथं म्युझियम आहे, म्हणजे म्युझियमसारखंच आहे हे. तर आणि तिथं मोबाईल अलाउड नाही, पूर्ण शांतता, सायलेन्स आहे. आता इथं फोटो वगैरे काढतोय आम्ही सर्वचे सर्व. इकडे तिकडे झालेले आम्ही फोटो वगैरे काढतोय. इथंही आता या साईडला फोटो काढतो मी. 11:30 वाजलेले. इथं बंद करतायत ते, त्याच्यामुळे सगळे आता हे पूर्ण आहे एरिया पूर्ण खाली करतायत. तर आता इथून बघू किती वेळानंतर निघतो आम्ही अजून. चलो. आता इथं आम्ही ग्रुप फोटो काढला आहे. आता इथून आम्ही सर्व सोबत जाऊ बाहेर. पण सगळे इकडे तिकडे होते. बरोबर आहे की नाही ताई? नाही ताई ब्लॉग घे म्हणे. हां, ब्लॉगमध्ये दिसली. खूप दिवसांनी दिसली तू. अजून काय बोलू शकता इथलं? एखादं छान ठिकाणी आलाय, एन्जॉय कर. या. पण नाही. अरे सॉरी ताई. ए कबीर, मंदिर ओपन झालेलं आहे म्हणे, तर इकडे जातोय आम्ही. तेव्हा तो बंद होता. आता तिथं कॅमेरा लावून नाही, पण जातोय आम्ही. तर कॅमेरा परमिशन नाही आहे. थोडा वेळ बाकी अजून, तर आम्ही जाऊन येतो लगेच. हे बघा
पूर्ण पोस्टर लागले. त्यांचा प्रवास दाखवला आता फोटोमध्ये. इकडे स्वामी गावी पण ब्रिटिश जॉन राईट. यांना ओळखलं का तुम्ही? जॉन हॅनिवर राईट. स्वामी विवेकानंद. पूर्ण असे पोस्टर आहे. नारळ पाणी घेतलेलं आहे आम्ही सर्वांनी. नेक्स्ट लोकेशनला जातोय आम्ही सर्वजण. आता वॅक्स म्युझियमला जातोय आम्ही सगळे सोबत आहे आता. इथं मदर वॅक्स म्युझियमला आलो आहे आम्ही. म्युझियमला आता बघू पूर्ण कोणतं म्युझियम आहे, कशाचं आहे, पूर्ण डिटेल आहे. आणि शूट करता आला तर करू, तर तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल सांगतोच मी. इथं म्युझियम आहे पूर्ण आहे. मदरसा म्युझियम काय जबरदस्त आहे. आता इथून म्युझियमच्या ह्याच्यात एंट्री करतोय आणि सगळे प्रकारचे फुलं लावलेले आहेत. हे बघायचं जबरदस्त आहे. म्युझियम लय जबरदस्त आहे. पण म्युझियम हे एंट्री वाटतं इथून. आता इथून हे पूर्ण केवढं मोठी बिल्डिंग आहे बाबा इथं. आणि इथं प्रत्येक फ्लॉवर्स वगैरे लावले, एकदम वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स आहे. पूर्ण फ्लॉवर्स आहे. हे कॅन्टीन आहे. पूर्ण आमची टीम आहे इथं. म्युझियममध्ये आलो आहे आम्ही. इथं बघा म्युझियममध्ये आलेलं आहे. गांधी बापूंचा इथं बनवलेलं आहे आणि पूर्ण फ्रेम लावलेलं आहे. हे पूर्ण रिअलिस्टिक बनवलेलं आहे. पण पूर्ण हाईट वगैरे जे पूर्ण बारीक बारीक गोष्टी असतात पूर्ण तसं केलेलं आहे. कसं केलं आहे? पूर्ण चेअर वगैरे, स्किन, हे बघा. ये लवकर इकडे. पूर्ण APJ अब्दुल कलाम, पूर्ण जे महान व्यक्ती आहेत त्यांची पूर्ण लावलेले आहे. सुभाषचंद्र बोस यांचं प्रतिमा आहे. पूर्ण जसे आहेत पूर्ण तसं तयार केलेलं आहे. डायरेक्ट पूर्ण नॅचरल आहे. डायरेक्ट जसं आहे तसं स्किन वगैरे पूर्ण
ची पूर्ण मूर्ती तयार केली गेली ना, तर पूर्ण वॅक्समध्ये, जे वॅक्समध्ये असतं ना, पूर्ण वॅक्समध्ये. हे बघा पूर्ण वॅक्स आहे. हे बघा चेहऱ्यावर बघा, आणि पॉइंट आणि हेअर बघा डायरेक्ट त्यांचे चेहऱ्यावरचे डार्क्स. इथं सुभाषचंद्र बोस यांचे बघा, तुम्हाला दाखवतो. एक मिनिट फोकस करतो मी. हे बघा, म्हणजे प्रत्येक गोष्टींवर डिटेलिंग पूर्ण फ्रेम उभी केली त्यांची डायरेक्ट. हे राष्ट्रपती, जबरदस्त डायरेक्ट. आता पुढे जाऊया आपण. हे पण एक इस्रो, हे पूर्ण इस्रोचं आहे. ही नासा. हे जगदीश चंद्र बोस, त्यांचं नाव काय? एक मिनिट, ते आईन्स्टाईन हे वेगळे आहे. हे तर दिलेलं आहे नाव वाटतं. सत्येंद्रनाथ बोस, हे सत्येंद्रनाथ बोस. इस्रो आणि नासांचं आहे ना हे, हर्षल दादा? हे जगदीश चंद्र बोस. हर्षल दादा, हे इस्रो आणि नासाचं आहे पूर्ण? नाही नाही, इसो कुठे आहे? अरे ना जगदीश चंद्र बोस नाही, हे ते वेगळे. हां ते वेगळे आहे ना, मग तेच सांगतोय मी. ते तिकडे ते नासाचे, हे ब्रिटिश म्हणजे सायंटिस्टच आहे, आणि हे आपले भारतीय. म्हणजे बरेचसे भारताच्या बाहेरचे जे सायंटिस्ट आहे, मोठे लोक आहे, त्यांचे पूर्ण इथं जी गोष्ट त्यांची एकदम सायन्समध्ये इतकं पुढे गेले, तर ह्या लोकांमुळे. बस सायन्समध्ये आपण जे आज इतकं आहे, तर हे सर्व लोकांची, त्याच्यामुळे. हे बघा, आणि माझं काही बोलण्यामध्ये चुकत असेल तर थोडंसं समजून घ्या. म्हणजे काही गोष्टी आता माहीत नसतात. बाकीची मी माहिती पण घेतोय, फोटो पण काढतोय. बरेचसे यांचे पोस्टर आहे की काय काय तयार केलं, कसं केलं पूर्ण. आणि हे आपले भारतीय क्रिकेट, विराट कोहली, राहुल द्रविड सरांचं नाव आहे. इथं पूर्ण नाव दिलेलं आहे बघा त्यांचे. राहुल द्रविड, सौरभ गांगुली, आणि यांचं लावलेलं नव्हतं. ते बघा, इथं पण पूर्ण डिटेलिंगने केलेलं आहे पूर्ण. कपिल देव, हां हे कपिल देवांचं आहे. सौरभ गांगुली, बरेचसे आहेत इथं पण असतील, पण इथं काढलेले नाही आणि त्यांच्या नावासमोर इथं टाकलेले ते. आणि विराट कोहली, बरेचसे असे क्रिकेट आहे. सौरभ गांगुली, बरेचसे फ्रेम लागलेले आहेत. स्पोर्ट्स प्लेयर भारतीय. हे बघा इथं फुटबॉल, मॅसी एज जगातला, रोनाल्डो वगैरे चे पण पोस्टर आहे बघा मागे, रोनाल्डोचे लागलेले. मॅसी भाऊ यार, काय एकदम आज और रोनाल्डो और भारतीय में भी जो प्लेयर है बहुत ज़बरदस्त खेलते हैं. सब में और बहुत सारी कला आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये कला आहे. आणि इकडे सिंगिंगमध्ये आलो आम्ही. लता मंगेशकर मॅडम, बरेचसे कलाकार आहे इथं, एकदम जबरदस्त. आता पुढे जाऊयात. हे बघा आपले भारतीय सिंगर जे खूप गाजलेले जवळ. हे बघा कोणी सांगा तर, सलमान भाई. इधर सलमान भाई है. रुको अभी मेरे को भी फोटो निकालने दो. और ये अमिताभ बच्चन सर. नेक्स्ट पॉइंटवर जातो आम्ही. हे बघा, हे फिल्म एरिया आहे. त्याची ट्रेन हे चालू है हमारे वरुण दादा की. देखो ये सब एक्टर्स है ना, हॉलीवुड बॉलीवुड के सब. ए जैकलिन देखो, जैकलिन भैया, ए जैकलिन
ते तर खूप वेळ घालवला आम्ही पूर्ण. आम्ही बघितले सगळे फॅशन शो. आता इकडून परत जातो आम्ही पुढे. आता आपण आहे ना मध्ये जातोय तर इथं बघू काय झालं काय झालं काय झालं. ओ एक मिनिट. ओ बाई काय ओ काय आडली इथलीशी भूत आहे आणि ही गावाला घाबरेल का साली. हा. अरे बापरे हे काय खानदेशी भूता काय घाबरता रे वो. साला रे वो मी नाही घाबरत रे वो. ओ बापरे हिचे तर मागे डोळे रे वो. अरे बाप अरे बापरे काय डेंजर आहे रे बाबा. पुरे हॉरर सीन घेतले बा हॉलिवूड घेतले रे बाबा. ये देखो फोटोग्राफी देखो लेवल डायरेक्ट क्रॉस है. लेवल क्रॉस है डायरेक्ट लेवल क्रॉस है फोटोग्राफी की. हे बघा केवढं डेंजरस आहे डायरेक्ट सीन. बापरे सर्व भूत इथंच आहे डायरेक्ट आणि आम्ही वेगळे. हा बा भूत वेगळा. म्युझियम मधून निघालो हॉरर म्युझियम. आता आहे संगीतकार गायक या. आता इथून आलोय. हे म्युझियम आहे सायन्स ऑल सायन्स डायरेक्ट देखो. इथं मोठू पतलूच आहे. आता आम्ही इथून निघतोय पुढच्या पॉईंटला जातोय. सगळे कार्टून आहे. आता इथून निघतोय आम्ही सर्वजण. लय उशीर झाला आता पुढच्या लोकेशनवर जायचं आहे आम्हाला. त्यासाठी घाई करतोय आम्ही. चलो गाईस आगे मिळते. इथं आम्ही फोटो काढतोय बघा इथं व्ह्यू समोर. आता त्या साईडला जातोय आम्ही. तिकडे लोकेशन अजून चांगलं आहे. पूर्ण सीन दिसतोय सीन. देखो क्या जबर आहे या. व्ह्यू व्ह्यू बेस्ट आहे. निघतो आम्ही. इथं बी फोटो काढले आम्ही. पूर्ण मस्त व्ह्यू येतात. आता फोटोमुळे जास्त ब्लॉगिंग पण करता येत नाही. आता एक्झिट होतोय दुसऱ्या लोकेशनवर जातोय. आता इथून आम्ही बाहेर निघतोय सगळे आम्ही चाललो. आता इथून निघालेलो आहे म्युझियममधून. आता इथून गाड्यांकडे जातो आणि नेक्स्ट लोकेशन विच सांगतो मी तुम्हाला.